जर तुमच्या मुलाचा खेळताना दात पडला असेल तर घाबरू नका। हे 5 स्टेप्स लक्षात ठेवा। पहिलं म्हणजे शांत राहा। जर मूल रडत असेल तर तुम्ही त्याला समजवा। मुलं घाबरतात, पण जर आई बाबा शांत असतील तर मुलंही शांत होतात। दुसरं म्हणजे जर दात पूर्णपणे बाहेर पडला असेल तर त्याला पुसू नका, फक्त हळूवार उचलून ठेवा। तिसरं म्हणजे दात दुधात ठेवा। हो, दात दुधात किंवा आपल्या लाळेत ठेवलं तर दाताचे सेल्स वाचतात आणि त्याला आपण परत इम्प्लांट करू शकतो। चौथं म्हणजे तोंडात खूप ब्लड येत असेल तर त्याला एक कॉटनने किंवा हळूवार कपड्याने तुम्ही प्रेस करू शकता। त्याने तोंडातून वाहणारं जे ब्लिडिंग आहे किंवा जे होणारं ब्लिडिंग आहे ते कमी होईल। आणि पाचवं म्हणजे 30 मिनिटाच्या आत डॉक्टरांकडे जा। जर तुम्ही 30 ते 45 मिनिटांच्या आत डॉक्टरांकडे गेलात तर तो दात आपण परत इम्प्लांट करू शकतो। दात पडला म्हणजे तो गेला असं नाही होत। जर तुम्ही वेळेवर मदत घेतली किंवा वेळेवर ट्रीटमेंट दिली तर तो दातही आपण वाचवू शकतो। ही माहिती जर चांगली वाटली असेल तर आपल्या फ्रेंड्सला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका।